महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडलाय. कष्टाने पिकवलेल्या कांद्याला बाजारात कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आलेत. सोलापूर जिल्ह्यात एका संतप्त शेतकऱ्याने कांदा पेटवून आपला रोष व्यक्त केलाय. एकीकडे सरकार निवडणुकांमध्ये व्यस्त असल्याचा आरोप होत असताना दुसरीकडे शेतकरी मात्र जगण्यासाठी संघर्ष करताना दिसतोय. नेमकं काय म्हणतोय हा शेतकरी, पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. अपयशी महाराष्ट्र सरकारचा मी जाहीर निषेध करतोय. कारण आमच्यासारख्या शेतकऱ्याला आज वाईट दिवस आलेत. 2 एकराचा कांदा आहे, कवडीमोल दर मिळतोय, अक्षरशः कांदा पेटवून देण्याची वेळ आली. आपलं सरकार मात्र निवडणुकीमध्ये व्यस्त आहे. आज महाराष्ट्राचं इलेक्शन झालं, आज पश्चिम बंगालचं इलेक्शन झालं, तामिळनाडूचं झालं. आज तिकडे त्यांना प्रचार सभेला वेळ आहे, मात्र महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडे त्यांना वेळ नाहीये. माझा कांदा हा शेतातच पेटवतो. तर अपयशी सरकार म्हणावं लागेल. आज शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठलं सरकार राहिलेलं नाही. आज कांदा काढणीपासून कांदा लागवडीपासून ते काढणीपर्यंतचा खर्च आपण बघितला तर मार्केटला गेल्यानंतर अक्षरशः 100 पोत्याला 1400 रुपये पट्टी यावी इतपत शेतकऱ्याची व्यथा खूप अवघड झालेली आहे. आज मार्केट सुद्धा येताना पदर पैसे द्यावं लागतात. आज कोल्हापूर सारख्या मार्केटला जर कांदा नेला तर गाडी भाडं आपल्याला स्वतःला द्यावं लागतं. इथपर्यंत परिस्थिती वाईट झालेली आहे. त्यामुळं कांदा लागवडीचा हंगाम योग्य आहे, मात्र गेल्या 2 वर्षापासून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे. कारण याला जबाबदार फक्त केंद्र सरकार आणि राज्य सरकार आहे. शंभर पोत्याला 1400 रुपयाची पट्टी आली आहे. त्यामुळं कांदा पेटवून द्यायची वेळ आली आहे. कारण इथं पिकवणाऱ्याला, कष्ट करणाऱ्याला किंमत नाही आहे. एकीकडे महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसत असताना दुसरीकडे शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा हा संताप आता सरकारपर्यंत पोहोचणार का आणि शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.